नमस्कार. संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला की आपल्या गृहिणींचा फेवरेट पदार्थ असतो तो म्हणजे खिचडी. खिचडी ही डाळ तांदळाचीच असते, परंतु आपण ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. मूग डाळ खिचडी, मसूर डाळ खिचडी किंवा बरेच जण हरभरा डाळ घालूनसुद्धा खिचडी बनवतात बरं का. तर आज मी साध्या आणि सोप्या पद्धतीने भन्नाट चवीची खिचडी दाखवणार आहे. तर या खिचडीसाठी मी वाडा कोलम तांदूळ पाऊण वाटी घेतलेला आहे आणि पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आता सर्वात सुरुवातीला आपल्याला एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून फोडणी करून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता या खिचडीमध्ये आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घालायच्या आहेत. त्यासाठी इथे मी गाजर कापून घेतलेला आहे, त्यानंतर बटाटा कापून घेतलेला आहे. आता ह्या भाज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता. आता गाजर आणि बटाटा या कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे. या भाज्या परतल्यामुळे याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि तेलावर परतल्यामुळे याची चवसुद्धा थोडीशी वेगळी लागते, म्हणजे ते अजूनच चविष्ट बनतात. बटाटा आणि गाजर थोडंसं परतलं की यामध्ये आपल्याला धुतलेले डाळ आणि तांदूळ घालायचे आहेत. आता इथे मी पाव वाटी डाळ आणि पाऊण वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये हे डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा बिर्याणी मसाला. या बिर्याणी मसाल्यामुळे खिचडीला चव खूप छान येते. तुम्ही नक्की घालून पहा. आता इथे आपण डाळ तांदूळ तेलावर परतून घेणार आहोत. तेलावर परतल्यामुळे 2 फायदे होतात. खिचडी एकतर मोकळी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिचडी पचायला हलकी होते. म्हणून नेहमी खिचडी करताना तांदूळ तेलावर परतून घ्यावा. साधारण हे डाळ तांदूळ आपल्याला 2 ते 3 मिनटं या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत आणि सारखे असे हलवत राहायचे आहे, म्हणजे कोणतीच जिन्नस आपली या कुकरमध्ये किंवा फोडणीमध्ये करपणार नाही. आता या खिचडीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी इथे मी ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 3 वाट्या मी पाणी घालणार आहे, कारण हा तांदूळ जुना आहे म्हणून याला पाणी थोडंसं जास्त लागते. त्यानंतर या खिचडीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचे झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. खिचडी आपली अगदी व्यवस्थित शिजते. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर झाकण उघडून पाहूया खिचडी आपली कशी झालेली आहे ती. वाव, मस्त झालेली आहे ही खिचडी. तुम्ही पाहू शकता भाताचा एक ना एक शीत मोकळा झालेला आहे. आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये ही खिचडी काढून घेऊया. त्यावर मस्तपैकी साजूक तूप घालूयात. तूप घातल्यामुळे खिचडीची लज्जत अजूनच वाढेल. आता या खिचडीसोबत तुम्ही लोणचं, दही, पापड, भजी किंवा चिंचेचं सार, टोमॅटोचं सार असं काहीही खाऊ शकता. तर आज या खिचडीसोबत मी लोणचं, गिलकेची भजी आणि गोड दही याचा आस्वाद घेणार आहे. तर इथे आपली मसाला खिचडी तयार झाली आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.